रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. की लागली जेव्हा असं पंढरीची आस, असे म्हणत 1 वर्षांची प्रतीक्षा करीत प्रिय सखा पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी, माझा भाव तुझे चिरणी, तुझे रूप माझे नैनी, या संतांच्या भावाप्रमाणे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपुराकडे पायी दिंड्याने महिनो चालत असतात. त्याप्रमाणे मराठवाड्यातून अशा अनेक पायी दिंड्या निघत असतात. तसेच अनेक संतांच्या दिंड्या माडा मार्गे पंढरपूरला वारीसाठी जात असतात. अशातच तालुका मंठा, जिल्हा जालना येथील एक दिंडी नेहमीप्रमाणे दरवर्षी माडा येथे आली असता. त्या दिंडींचे दरवर्षी स्वागत व अन्नदान माडा येथील हरिभक्त व सामाजिक कार्यकर्ते माऊली संतोष जुगदार हे करीत असतात. सदरचे अन्नदान हे त्यांच्या घरीच करीत असतात. अशा ह्या दिंडीचे प्रथम स्वागत संतोष जुगदार यांनी केले. तसेच तुकाराम महाराज म्हणतात, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, म्हणजे जातीपातीचा वोच निश्चितेचा किंवा भेदाभावांचा कोणताही धर्म देवाच्या भक्तासाठी नसतो. त्यामुळे संत तुकारामांनी आपल्या अभंगात संत कबीर, संत सेना महाराज, संत शेख महमद यासारख्या विविध संतांचा उल्लेख करून ईश्वराच्या दरबारात सगळे समान असतात हे त्यांनी अधोरेखित केलेले आहे. तसेच जाती न पूछो साधूं की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का, पडा रहन दो म्यान. त्याप्रमाणे ज्याला चांगले ज्ञान आहे त्याची जात पाहू नये. तसेच तलवार खरीद असताना त्याला धारीची आवश्यकता असते, धारेवरच्या म्यानाची आवश्यकता नसते, असे संत कबीर म्हणतात. त्यामुळे या दिंडींचे मुख्य चालक हरिभक्त पंडित उद्धव टकले महाराज यांचे स्वागत या माडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम हज वारकरी बाबुलबाई बागवान यांनी पुष्पहार घालून केले. तसेच टकले महाराज यांनी सुद्धा बाबुलबाई बागवान यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचेही सत्कार केला. त्यामुळे या दिंडीतील स्वागताचे फलित झाले असे उद्गार टकले महाराज यांनी काढले. तसेच संतोष जुगदार यांनीही जातीपाती सोडून सर्वांचे रक्त एकच आहे, सर्व संतांनी सर्वांना चांगले शिकवले आहे, चांगले ज्ञान दिलेले आहे असे उद्गार काढून त्यांनी आपले मित्र बाबुलबाई बागवान यांचे त्यांनी मनापासून आभारही मानले. तसेच या स्वागतानंतर दिंडीतील सर्वच वारकऱ्यांना व माड्यातील भक्तांना पक्वान्नाचे जेवण दिले गेले. तसेच या दिंडीचे स्वागत करण्यासाठी माड्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक माने, माड्यातील राजकीय नेते दिनेश जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद लंकेश्वर तसेच अनेक माड्यातील भक्त उपस्थित